तुम्ही बाप्पाला दुर्वा वाहताना नेहमी सोंडेवर किंवा पायावर वाहत आहे, बरोबर. पण तुम्हाला माहीत आहे का, दुर्वा वाहण्याची पद्धत शास्त्रात थोडी वेगळी सांगितली आहे. ही एक थरारक कथा आहे. बाप्पाला दुर्वा इतकी प्रिय का आहे? ही कथा आहे अनलासुराची. पृथ्वीवर अनलासूर नावाचा भयंकर राक्षस जन्माला आला. त्याच्या डोळ्यातून तोंडातून आगीचे लोळ निघत असे. त्यामुळे सगळीकडे भीती पसरली. देव ऋषी खूप त्रस्त झाले आहेत. स्वर्गात हाहाकार माजवला होता. थांबवणं कोणालाच जमलं नाही. तेव्हा बाप्पानी महाकाय रूप घेतलं. अनलासूर खूप शक्तिशाली होता, पण बाप्पाने त्याला पकडून पूर्ण गिळून टाकले. राक्षस मेला, पण अनलासुराच्या आगीमुळे बाप्पाला पोटात खूप उष्णता झाली. बाप्पांना कसाबीस झाला. देवांनी अंगाला चंदन लेप लावलं, पण आराम मिळाला नाही. चंद्राला डोक्यावर ठेवलं तरीही काही झालं नाही. तेव्हा ऋषी मुनींनी साधा उपाय केला. 21 दुर्वाच्या जुड्या मस्तकावर ठेवल्या. काय चमत्कार! दुर्वाच्या रसाने उष्णता क्षणात शांत झाले. तेव्हापासून बाप्पांना सोन्या नाण्यांपेक्षा दुर्वा जास्त प्रिय असते. त्यामुळे अनलासुराची आठवण म्हणून कधी दुर्वा बाप्पाच्या डोक्यावर वाहा. संकष्टीला लाल जास्वंद देखील वाहा आणि रात्री चंद्रोदयाच्या वेळी अर्घ्य देताना पाण्यात थोडं दूध टाका. त्याने मनाला शांती मिळते.